बेंदूरला बनवल्या जाणाऱ्या या साध्या कापण्या फक्त परंपरा नाहीत, त्याच्या मागे आपल्या पूर्वजांनी जपलेलं आरोग्याचं ज्ञान दडलं आहे. आषाढ महिन्यात कापण्या का बनवल्या जातात माहीत आहे का? नमस्कार, कशा आहात सर्वजण? आशा करते मस्त असाल. मी पूजा तुमचं न्यूट्रिबॉल चॅनलमध्ये स्वागत करते. आज मी बनवल्या आहेत आषाढ आणि बेंदूर सणासाठी खास पारंपरिक कापण्या. महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये बेंदूर किंवा पोळा सणाच्या निमित्ताने बैलांच्या खांदेमळणीला कापण्या बनवण्याची परंपरा आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात बैलांना विशेष स्थान असल्यामुळे त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण मानला जातो. चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया. आणि काही टिप्स सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता आपण सर्वप्रथम त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. मी येथे घेतलेलं आहे 2.5 कप गव्हाचं पीठ, 1.5 कप बेसन घेतलेलं आहे, बडीशेप घेतलेली आहे बारीक करून, सुंठ पावडर घेतलेली आहे 1 चम्मच, खसखस घेतलेली आहे साधारण 3 ते 4 चमचे घेतलेली आहे, तूप घेतलेलं आहे, याचा आपण मोहन घालणार आहोत, आणि गूळ घेतलेला आहे बारीक चिरून, आणि पाणी घेतलेलं आहे. पाणी हे ऑप्शनल आहे, जर आपल्याला लागेल तरच आपण यामध्ये यूज करणार आहोत. मी आता इथे टोपामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये गूळ हा बारीक करून घेणार आहोत. आपला गूळ बारीक होतोय तोपर्यंत आपण सर्व जे पीठ आहे ते एकत्र तयार करून घेऊयात. तुम्ही बघू शकता, मी इथे सर्वप्रथम गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि बेसन हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये नंतर आपण सुंठ पावडर आणि बडीशेपची जी आपण पावडर करून घेतलेली आहे ना, ती यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. गहू शरीराला ऊर्जा देतं, बेसन प्रथिने आणि पोषण मूल्य वाढवतं, बडीशेप पचनक्रिया सुधारण्यास मदत करतं, सुंठ शरीराला ऊब देतं आणि पावसाळ्यातील कफ संतुलित ठेवण्यास उपयोगी मानली जाते, तर तुपाचे मोहन पदार्थाला खमंग चव आणि तृप्ती देतं. म्हणूनच कापणे हा फक्त पारंपरिक पदार्थ नाही, तर ऋतूनुसार योग्य आहार कसा असावा याचं ज्ञान जपणारा हा एक खाद्य वारसा आहे. आपण यात तुपाचं मोहन टाकल्यानंतर सर्वप्रथम आपण हाताने ते मिक्स करायचं नाही, एका चमच्याने ते मिक्स करायचं आहे. हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं. आता मिक्स झाल्यानंतर जे आपण गुळाचं पाणी तयार करून घेतलं आहे ना, ते यामध्ये थोडं थोडं मिक्स करत जायचं आणि याचं हा आटा मळून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता, मी थोडं थोडं ॲड करत गेलेली आहे, कारण हे जे आपली पीठ आहे ना, ते एकदम घट्ट असलं पाहिजे. जास्त पण पातळ नको, जास्त पण घट्ट नको, मीडियममध्येच असलं पाहिजे. आषाढ महिन्यात पावसाळ्याची सुरुवात होते. या काळात वातावरणात आर्द्रता वाढते आणि आयुर्वेदानुसार आपली पचनशक्ती तुलनेने मंदावते. यामुळे या दिवसात शरीराला पोषक आणि पचनास मदत करणारे पदार्थ खाण्याची शिफारस केली जाते. अशा प्रकारे मी हे पीठ मळून घेतलेलं आहे. जास्त पातळही नाही किंवा जास्त घट्टही नाही, मीडियममध्ये. आता ते 10 मिनटं आपण बाजूला ठेवून देणार आहोत. 10 मिनटं झालेली आहेत. आपण आता याचे गोळे तयार करून घेऊयात. साधारण माझे यामध्ये 4 गोळे झालेले आहेत. आता आपण एक गोळा लाटून घेऊयात. मी थोडासा लाटला की त्यावरती अशी खसखस पसरून घेतलेली आहे, त्यामुळे आपली खसखस काय होते, तेलामध्ये उतरत नाही. तुम्ही बघू शकता बॅक साईडला पण आपण याचं लावून हे असं चपातीच्या साईजचा ह्याला आकार देणार आहोत. नंतर तुम्ही बघू शकता मी त्याची जाडी ही ठेवलेली आहे. आता आपण हे सुरी घेऊन ना त्याच्या ह्या ज्या कडा आहेत ना ते कट करून घेणार आहोत. त्यामुळे काय होतं, आपल्या कापण्यांना छान असा शेप येतो. आता आपण ना सुरीच्या साहाय्याने ह्या कापण्याच्या शेपमध्ये ह्याला कट करून घेऊयात. कापण्या ह्या चौकोनी नसतात, डायमंड शेपमध्ये असतात. तुम्ही बघू शकता, असं तुम्हाला साईज जी हवी ना ती छोटी मोठी ते तुमच्या ह्याने तुम्ही ठरवू शकता. मी ह्या साईजमध्ये केलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता ह्याची जाडी अशी ठेवलेली आहे. आता आपण सर्व पिठाच्या कापण्या तयार करून घेऊया. तुम्ही बघू शकता मी येथे सर्व पिठाच्या कापण्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि बाजूला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. मी इथे शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे तळण्यासाठी. आता आपण यामध्ये या सर्व कापण्या मंद आचेवरती ह्या तळून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता मस्त अशा ह्या फुगायला पण लागलेल्या आहेत. किती छान कलर पण यायला लागलेला आहे. कापण्यांना ना तळताना जास्त कलर नाही द्यायचा. तुम्ही बघू शकता. आता आपण ह्या काढून घेणार आहोत. मी एका जाळीमध्ये
ह्या काढून घेते आणि यातलं आपण सर्व तेल जे आहे ना ते वितळून घेणार आहोत। ही पद्धत वापरली ना आपल्या ज्या कापण्या आहेत ना ते तेलकट होत नाही। नेहमी तुम्ही मोठा झारा घेऊन ना त्यातून तेल वितळून घ्यायचं। आता आपण सर्व कापण्या ज्या आहेत ना त्या तळून घेतलेल्या आहेत। आपल्या सर्व कापण्या तळून झालेल्या आहेत। तुम्ही बघू शकता जास्त तेलकट नाही आहेत, किती छान कलर आला आणि दिसायला पण किती छान दिसतात ना। आणि टेस्ट म्हणाल ना तर एकदम भन्नाट झालेली आहे। तुम्ही नक्की ट्राय करा। आजच्या धावपळीच्या जीवनात आपण अनेक परंपरा विसरत चाललो आहोत, पण अशा पारंपरिक पदार्थाकडे पाहिलं की लक्षात येतं आपल्या पूर्वजांनी प्रत्येक सणामध्ये संस्कृतीसोबत आरोग्याचाही विचार केला होता। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आणि हो, तुमच्या घरीही बेंदूरला की पोळ्याला कापण्या बनवल्या जातात का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही बघू शकता आपली कापणी मस्त अशी कुरकुरीत पण झालेली आहे आणि थोडीशी खुसखुशीत पण झालेली आहे। तुम्ही बघू शकता आपल्या ह्या कापण्या आहेत ना त्या जास्त तेलकट झालेल्या नाही आहेत आणि एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेल्या आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच हेल्दी रेसिपीमध्ये। तोवर ईट क्लीन, लिव्ह हेल्दी। परंपरा जपा, आरोग्य